राम राम मंडळी, माऊली टूर्स अँड ब्लॉगमध्ये आपलं स्वागत आहे. आपण आज काळा राम मंदिराकडे जात आहोत. हे मंदिर तुम्हाला पंचवटी येथे बघायला मिळणार आहे. पंचवटी हे नाशिक येथील एक पवित्र आणि ऐतिहासिक ठिकाण आहे. आपण समोर बघू शकतो काळाराम मंदिर, पूर्व प्रवेशद्वार. काळाराम मंदिर हे काळ्या दगडात बांधलेलं प्रसिद्ध मंदिर आहे. गोपाबाई पेशवे यांच्या आदेशानुसार पेशव्यांचे सरदार रंगराव ओडेकर यांनी हे मंदिर 1778 व 1790 मध्ये बांधकाम केले. तुम्हाला मंदिरासमोरील भव्य सभामंडप बघायला मिळणार आहे. त्यानंतर आपण काळ्या दगडात हनुमान मूर्ती देखील बघत आहोत. सुंदर असं नागशैली कोरीव काम सभामंडपाचं आपण बघत आहोत. त्यानंतर आपण मुख्य मंदिराकडे चाललेलो आहे. मंदिराचे संपूर्ण बांधकाम हे काळ्या पाषाण असून बांधकामाची शैली नागद आहे. येथे मागील वर्षी भारताचे पंतप्रधान माननीय नरेंद्र मोदी देखील दर्शनासाठी याच ठिकाणी काळाराम मंदिरला भेट दिलेली होती. आपण नागद शैली बांधकाम बघत आहोत. त्यानंतर समोर प्रभू रामचंद्र, सीता आणि लक्ष्मण यांच्या काळा पाषाण मूर्त्या बघत आहोत. मूर्ती हे मुख्य मंदिराचा गाभारा आहे. आपण दर्शनासाठी जात आहोत. समोर तुम्ही बघू शकता श्रीरामांची मूर्ती. सुंदर असं हे मंदिर आहे. चला तर मग दर्शन घेऊ. काळाराम मंदिर अतिशय सुंदर असं मंदिर आहे. तुम्हाला भव्य सभा मंडप समोर आपण बघितला. मंडपात प्रवचन व कीर्तन होत असते. मंदिराचे संपूर्ण बांधकाम आपण बघत आहोत. काळ्या पाषाण असून बांधकामाची शैली नागद आहे. मंदिरात श्रीरामांची मूर्ती काळ्या दगडातीलच आहे, म्हणून याला काळाराम मंदिर असे म्हणतात. राम मंदिराबाबत अशी आख्यायिका सांगली जाते की सध्या हे जेथे राम मंदिर आहे तेथे मूर्ती नागदपंथीय राहत असत आणि नागदपंथीय साधू गोदावरीच्या पात्रात राम, लक्ष्मण, सीता यांच्या मूर्ती अंतरावर सापडल्या. जेथे राम मूर्ती सापडली तेथे रामकुंड, लक्ष्मण मूर्ती सापडली तेथे लक्ष्मण कुंड, सीतेची मूर्ती सापडली तेथे सीता कुंड होय. मूर्ती ह्या स्वयंभू म्हणून ओळखल्या जातात. गोदावरीच्या घाटापासून आखेच्या अंतरावर पायी चालत जाण्या इतके आहे. हा भाग जुना नाशिकात येतो. तुम्ही संपूर्ण असा सुंदर मंदिर बघत आहात. काळाराम मंदिरचे 14 वर्षाचा वनवासात रामाचे वास्तव्य असलेले ठिकाण हे मंदिर आहे असे मानले जाते. हे मंदिर केवळ एक धार्मिक स्थळ नसून सामाजिक न्यायाचा लढा व प्रेरणा आहे. येथे मोठ्या प्रमाणात भाविक देखील भेट देत असतात. आपण सुंदर असा मंडप बघत आहोत. काळाराम मंदिर, नाशिक. संपूर्ण असा मंदिराचा परिसर आहे. रामकुंड पासून तुम्हाला हाकेच्या अंतरावर काळाराम मंदिर पंचवटी परिसरात बघायला मिळणार आहे. या मंदिराचा कळस अतिशय सुंदर असा आहे. कोरीव बांधकाम आहे. संपूर्ण असा काळा दगड वापरलेला आहे, म्हणून याला काळाराम मंदिर असं नाव पडलेलं आहे. सुंदर असं हे मंदिर आहे.